लाईव्ह असायचा म्हणजे लाईव्ह होता म्हणजे आहे. रेकॉर्डेड पण बघा, त्याच्यामध्ये मी सगळ्यांचं सेलिब्रेशन केलेलं आहे. आमचे होममेकर शीतलताईंचे 5000 सबस्क्रायबर झालते. 500 सबस्क्रायबर झालते का 5000 सबस्क्रायबर झालते, सॉरी. तेव्हा मी त्यांचंच नाही, सगळ्यांचे हे घेतलं होतं, काय म्हणतात त्याला, सेलिब्रेशन. आणि त्यामुळे मोटिवेशन मी आज आमच्या अजय सोमवंशी त्यांचं पण सेलिब्रेशन केलं होतं. 1000K पासून ते 5000K पार आमच्या अजयदादांचं पण आम्ही आत्ता सेलिब्रेशन केलेलं आहे. इवन श्वेताजी ताईंचं 100Kचं आम्ही सेलिब्रेशन केलेलं आहे. आम्ही म्हणजे मी, त्यात आम्ही म्हटलं की तुम्ही पण आला. आपण सेलिब्रेशन केलं होतं त्यांचं, कारण आपलं यूट्यूब फॅमिली आहे. हो, मीपणा नसावा माणसामध्ये. आम्ही, आपण, आपली, तशी आपली संस्कृती आहेत. हो, मीपणा केला की तो मागे राहतो. आपले म्हणा सगळ्यांना. आणि भरपूर मोटिवेशन लाईव्ह आहेत. गाण्यांचं थीमवर मी लाईव्ह घेतलेलं. प्रत्येक लाईव्हचे प्रकार वेगवेगळे आहेत मित्र. चला मित्र, भरपूर वेळ झालेला आहे. वेळ होऊ द्या, काय हरकत नाही. पण पुढची कामं आहेत. अजयदादांबरोबर मला जायचं आहे. अजयदादा आता दूध घालून आलेले दिसत आहेत. आवाज आला आहे त्यांचा मला. हो, आला आवाज आला. आला रे, आला. अजयदादा आला, आवाज आला. बरोबर काका. हो, मराठी ताई, बरोबर काका. आणि मित्र, कसं एकमेकांच्या लाईव्हमध्ये गेल्यानंतर कसं होतं माहिती का, की ते काय बोलतात, कसे बोलतात, त्यामुळं आपण पण आपल्या लाईफमध्ये सुधारणा करू शकतो. आपण आपल्या लाईफमध्ये तसं बोलू शकतो. तसे आमच्या होममेकर क्षेत्रातलं इतकं छान बोलतात. आमचे अजय डाऊट शिल्पा आहे, त्यांचा पण लाईव्ह छान असतो, ते छान बोलतात. श्वेताजी ताई, मी प्रत्येकाची नावं घेतो, सगळेजणच छान बोलतात. पण प्रत्येकांची बोलण्याची, कारण मी कालच सांगितलं माझ्या लाईव्हमध्ये, प्रत्येकांची भाषा लँग्वेजवर फार अवलंबून असतं. तुमची जर भाषा कोकणी असेल तर काही लोकांना कोकणी ट्यून आवडतात, काही नागपूर ट्यून आवडतात, खानदेशी, कुणाला नगरी भाषा आवडते, कुणाला मुंबईची भाषा आवडते, कुणाला शुद्ध पुणेरी भाषा आवडते. जशी माझी भाषा पुणेरी आहे, मी पुणेकर आहे. हो, पण मी कॉन्व्हेंटमध्ये शिकल्यामुळं माझं मराठी थोडंसं कच्चं आहे, पण तरी पण बऱ्यापैकी मी बोलतो. हो, फुलपाखरू दिसले मित्र आत्ता मला. हो, शेतामध्ये फुलपाखरं पण येतात. राकेश मित्र आलेले आहेत. बाय सर्वांना. राकेश मित्र आलेले आहेत, स्वागत आहे. पॉवरफुल पुणेकर दादा, नमस्कार. लाईक डन. धन्यवाद राकेश दादा, बऱ्याच दिवसांनी आले आहेत. आणि तुमचे अभिनंदन 10K झाल्याबद्दल. आणि राकेश दादा पण आमचे जुने फॉलोअर्स आहेत काकांचे, आणि ते पण माझ्यासारखेच वन मॅन शो आहेत. ते मुंबईकर, आम्ही पुणेकर. त्यांचं पण चॅनल आहे, नक्की त्यांच्या चॅनलला व्हिजिट करा मित्र. ते पण फार मोटिवेशनल आहेत. धन्यवाद राकेश दादा, तुम्ही लाईव्हवर आल्याबद्दल. आणि आत्ता मी सांगितलं की बरेचसे प्रॉब्लेम्स असतात लाईव्हवर. इथं लाईव्ह घेता येत नाही. मागे 15 दिवस माझा बॅलन्स संपला होता. बरेचसे प्रॉब्लेम्स आले होते. माझा मोबाईल बिघडला होता, पण त्यातनं मी सावरलो आणि परत मोबाईल नीट केला. म्हणून एका यूट्यूबरला आपला मोबाईल चार्ज ठेवावा लागतो. आता माझी बॅटरी थोडी डाऊन होत चाललेली आहे. शुभांगीताई म्हणतात, राकेश दादा नमस्कार. राकेश दादा, तुम्हाला शुभांगीताई नमस्कार म्हणतायत. चला मित्र, आता आपल्याला जायचं आहे. परत आपला लाईव्ह असेल 11:30 वाजता आणि 4:30 वाजता. आणि संध्याकाळी आपण आता 9चा लाईव्ह आहे. पण इकडे गावाकडे आले की मी 8:30ला घेणार आहे, जरा अर्धा तास अगोदर. कारण की आम्ही 9 वाजता जेवायला बसतो इकडे गावाकडे. कारण की 9:30 वाजता अजय शिल्पांचा लाईव्ह असतो. आणि मी पुढच्या 4 दिवसांमध्ये मी परत पुण्याला जाणार आहे. तर तेव्हा तिथनं पण आपली लाईव्ह असेल छानपैकी. चला मित्र, धन्यवाद. खूप खूप आभारी आहेत. मोठे दादा, तुमच्या बोलण्यावरून वाटते की तुम्हाला खूप अनुभव आहे, आणि त्यामुळे तुम्ही खूप छान लाईव्ह घेता. हो, अनुभव भरपूर आहे. आमचे सगळेच यूट्यूबर छान लाईव्ह घेतात मित्र. आणि बरेचसे यूट्यूबर्स माझे फॉलोअर्स आहेत, आणि फॉलोअर असावेत मित्र. हो, एकमेकांना फॉलो करा. मी कधी वाईट कोणाला बोलत नाही, कारण की मी जेव्हा चॅनल केल्यानंतर ज्यांचे 350 सबस्क्रायबर होते, 350वरून आता त्यांचे 35,000 सबस्क्रायबर आहेत. माझे आत्ता 13K. पण मी कधी कोण पुढं गेलं त्यांच्याबद्दल कधी वाईट बोललं असं कधीच नाही. बऱ्याच जणांचे गैरसमज झाले होते, पण ते बऱ्याच जणांनी ते दूर केलेले आहेत. आणि असेच गैरसमज करू नका मित्र, दूर करा. हो, जे आपल्याला आवडत नाही त्यांना दूर ठेवा, आणि एकामेकांमध्ये गैरसमज झाले असेल ते दूर करा.
जे पटत नाही त्याला दूर ठेवा. हसून खेळून बोलत असतो मित्र. चला मित्र, बरेच हे झाले, धन्यवाद. लाईव्हवर आता मी नावं घेत नाही, सगळे जेवढे लाईव्हवर आले होते सगळ्यांचे